तर साम टीव्हीचा लोगो वापरून प्रेक्षकांची दिशाभूल केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात कोल्हापुरातल्या राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। सायबर गुन्ह्यांतर्गत कोल्हापूर राजारामपुरी पोलीस या अज्ञाताचा शोध घेत आहेत। साम टीव्हीचा लोगो वापरून कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याबद्दल चुकीची माहिती सांगण्यात आली आहे। अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय आणि या व्हिडिओमध्ये साम टीव्हीचा लोगो आणि ग्राफिक्सचा सुद्धा वापर करण्यात आलाय। मात्र हा व्हिडिओ फेक आहे आणि चुकीची माहिती पसरवण्यासाठी हा व्हिडिओ व्हायरल केला जात असल्याचं सध्या समोर आलंय। आपण पाहतोय आताची ही मोठी बातमी। साम टीव्हीचा लोगो वापरून प्रेक्षकांची ही दिशाभूल केल्याचा प्रकार घडलाय आणि त्या प्रकरणी अज्ञाताविरोधात कोल्हापुरातल्या राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। सायबर गुन्हे शाखेअंतर्गत कोल्हापूर राजारामपुरी पोलीस या अज्ञाताचा सध्या शोध घेत आहेत। तर साम टीव्हीचा लोगो आणि ग्राफिक्स वापरून ही खोटी बातमी व्हायरल करण्यात आली आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला।